विल्सन 24 मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। मी अमन श्रीराम घेऊन आलो आहे यवतमाळ जिल्ह्यातील ठळक घडामोडी। बघूयात बातमी विस्ताराने। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षणार्थींना नियमित करा। केळापूर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। विविध शासकीय विभागात रुजू आहेत, त्यामध्ये ते कर्तव्य व जबाबदारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम प्रकारे पार पाडत आहेत। तसेच त्यांना शासकीय कामांचा अनुभव व मार्गदर्शन देखील सर्वोत्तम मिळत आहे। युवा प्रशिक्षणार्थी म्हणून हा कालावधी फक्त 6 महिने आहे। हा कालावधी फेब्रुवारी 2025 मध्ये समाप्त होणार आहे। त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहेत। त्यामुळे आज तहसीलदार केळापूर मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व कौशल्य विकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मंगल प्रभात लोढा कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहे तिथेच त्यांना नियमित करण्यात येईल, यावर अंमल करण्यात यावा। प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। या मुद्द्याला अनुसरून आस्थापनेने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कालावधी व वेतनवाढीचा विचार करावा। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी 10 डिसेंबर 2024 ला मिशन 100 दिवस जाहीर केले। त्यामध्ये 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश दिले। तसेच कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्याच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या असे आदेश दिले। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा समावेश करावा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी योजनाचा कालावधी हा 6 महिन्यांचा आहे, तर ती 6 महिन्यांची अट काढून प्रशिक्षणार्थींना नियमित करावे अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी केळापूरच्या वतीने केली आहे। आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ आम्ही काल दिनांक 13/1/2025 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिले होते की आमच्या मागण्या होत्या की आम्ही 6 महिन्यापासून इथे कार्यरत आहोत आस्थापनेमध्ये, तर त्यांचा त्याप्रमाणे आम्हाला 2 मागण्या मुख्य होत्या। एक म्हणजे आम्हाला कायमस्वरूपी रुजू करून घेण्यात यावे व वेतनवाढ व मुदतवाढ अशा आमच्या मागण्या होत्या। ते आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे, तर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशी आमची सर्व प्रशिक्षणार्थीकडून इच्छा आहे। अशाच ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा विल्सन 24 मराठी न्यूज। धन्यवाद।